नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा असणार आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि शेतीच्या कामाची पेरणीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। पहा, आता शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामाची सुरुवात होत आहे आणि खरीप हंगाम म्हटल्यावरती खते बी बियाणे पेरणी करण्यासाठी त्याचबरोबर सध्या शेती मशागतीच्या कामासाठी शेतकरी बांधवांना पैशांची अत्यंत गरज असते आणि याच पार्श्वभूमीवरती आता राज्यातील शेतकरी बांधवांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा हा मार्ग मोकळा झाला आहे। शेतकरी बांधवांनो, गेल्या अनेक दिवसाभरापासून ज्या गोष्टीची आपण सर्वजण वाट पाहत होतो, ज्या पैशांची आपण सर्वजण प्रतीक्षा करत होतो, अखेरकार ती आता प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपली आहे। सरकारच्या एका मोठ्या निर्णयामुळे आता थेट शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती एकाच वेळी हजारो रुपये जमा होणार आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकलं, आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती हजारो रुपये शेतकरी बांधवांनो या ठिकाणी जमा होणार आहेत। कारण की राज्य सरकारने शेतकरी बांधवांना खुश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा शेतकरी बांधवांनो केली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता असेल, पीएम किसान योजनेचा हप्ता असेल, नवे तर पीक विम्याची रक्कम देखील आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता पैसे तर जमा होणार हे तर सर्व शेतकरी बांधवांना समजलंच असेल, पण थांबा, नेमकी हे पैसे सर्वच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत का? कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना या ठिकाणी सर्वात अगोदर पैशांचा लाभ मिळणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, ही रक्कम तुमच्या खात्यावरती सहजासहजी येणार नाही। हप्त्याच्या लाभासाठी तसेच शेतकरी बांधवांनो पीक विम्याच्या लाभासाठी काही बाबींची तुम्हाला लवकरात लवकर पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे। म्हणजेच की सरकारने सांगितलेली काही बाबींची पूर्तता असायला पाहिजे, कामांची शेतकरी बांधवांनो पूर्तता असायला पाहिजे। जर सरकारने सांगितलेली कामे शेतकरी बांधवांनो तुम्ही जर का पूर्ण केली असतील तरच तुमच्या खात्यावरती पैसे हे जमा होणार। आता पैसे जमा होणार हे तर सर्व शेतकरी बांधवांना समजलं, परंतु पैसे नेमके कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तसेच हप्त्याच्या लाभासाठी पीक विम्याच्या लाभासाठी शेतकरी बांधवांनो तुम्हाला कोणतं काम करावी लागणार का? बिना अडथळा तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे रक्कम जमा झाली पाहिजे, हप्त्यांची रक्कम जमा झाली पाहिजे, याकरिता तुम्हाला कोणतं काम करावे लागणार? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आता तुम्हाला शेतकरी बांधवांनो बघायला मिळणार आहेत। आणि आतापर्यंतचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खात्यावरती पैसे कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे सुद्धा आता तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता फक्त 3 ते 4 मिनिटांचा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर चॅनलला खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून अशीच योजनाविषयी शेतीविषयी माहिती या चॅनलवरती तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळेल। तर आता चला पाहूया सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये सर्व काही अपडेट। तर आता सर्व राज्यातील शेतकरी बांधवांसाठी, खास करून जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील, पीएमच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील, पीक विम्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील, पीक विम्याची रक्कमची प्रतीक्षा करत असतील, तर आता अशा सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे। आता शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकरी बांधवांचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी डायरेक्ट काहीच हरकत नाही। शेतकरी बांधवांनो, आता आपण सर्वांनाच माहीत आहे, अगदी पावसाळा आता तोंडावरतीच आलेला आहे। शेतीमध्ये मशागत करणे, खते बियाणे खरेदी करणे यासाठी म्हणजेच की शेतकरी बांधवांचा खर्च खूप वाढतो। शेतकरी बांधवांची नेहमी हीच अडचण म्हणजेच की ओळखून आता सरकारकडून म्हणजेच की एक मोठा दिलासा दिला जात आहे। पहा, आता शेतकरी बांधवांनो खरीप हंगामाची लवकरच सुरुवात होत आहे। लवकरच आता काही दिवसांमध्येच पेरणीचा हंगाम हा सुरू होत आहे। पेरणी म्हटल्यावरती शेतकरी बांधवांना खते बी बियाणे खरेदी करण्यासाठी, त्याचबरोबर सध्या शेती मशागतीच्या कामांसाठी
शेतकरी बांधवांना पैशांची अत्यंत ही गरज असते आणि ही बाब आता सरकारच्या लक्षामध्ये सध्या आली असून आता सरकारने सध्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा ही केली आहे। पेरणीसाठी खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकरी बांधवांना आर्थिक आधार मिळाला पाहिजे या उद्देशाने राज्य सरकारने शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एक नाही तर साधारणतः 2 ते 3 योजनांचे पैसे हे जमा होणार आहेत आणि आता त्याचमुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। आता पहा, तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे 2000 रुपये मिळणार आहेत। त्याचबरोबर PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजेच की हे झाले एकूण 4000 रुपये। आणि त्याचबरोबर तुम्हाला पीक विमा तुमच्या नुकसानीप्रमाणे काही शेतकरी बांधवांना 15000 रुपये मिळेल, काहींना 17 ते 18000 रुपये मिळेल, तर काहींना 21-22 रुपयापेक्षाही अधिक रक्कम मिळणार आहे। तर अशाच शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। म्हणजे आता या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा जर का आलेला असेल तर तुम्हाला बिलकुल काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे या 1 ते 2, 3 ते 4 योजनांचे पैसे पूर्णपणे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। त्यामुळे आता चला आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। त्यानंतर लास्टला मी तुम्हाला सांगणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून कोणती ती तुम्हाला 2 ते 3 कामे करण्यामध्ये सांगण्यामध्ये आलेले आहेत। ती जर का तुम्ही कामे पूर्ण केली नाही तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्यायचं आहे। त्याकरिता तुमचा जिल्ह्यामध्ये म्हणजेच की या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं की नाही हे देखील तुम्हाला पाहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे की नाही, तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत की नाही। तर चला आता जिल्ह्यांची यादी पाहूया। तर पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे बीड। बीड मधील जर शेतकरी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, नमो PMच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा किंवा वाट पाहण्याची सर्व काही संपलेली आहे। आता तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता नंबर 2 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो अहमदनगर अकोला। या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। अहमदनगर मधील अकोला मधील शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, PMच्या हप्त्याची नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर बुलढाणा मधील जर शेतकरी असाल, बुलढाणा मध्ये राहून शेती करत असाल, नमो PMच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा नाव आलेलं असून आता बुलढाणा मधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर गोंदिया हिंगोली चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो गडचिरोली मधील जर शेतकरी असाल, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल, गडचिरोली मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तरी तुमच्या खात्यावरती आता रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर पालघर रत्नागिरी या जिल्ह्यात सुद्धा रक्कम जमा होणार आहे। ठाणे, वाशिम, यवतमाळ, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधून अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।